नमस्कार दत्तभक्तांनो, आपण पाहत आहात गुरुमाऊली दत्तभक्तीचा एक दिव्य प्रवास। आजचा विषय आहे दत्तभक्ती म्हणजे अंतःकाळी दत्तप्रभूंचे स्मरण व्हावे यासाठी केलेली पूर्वतयारी। मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करत असतो। विद्यार्थी परीक्षेची पूर्वतयारी करतो, शेतकरी पावसाळ्याची पूर्वतयारी करतो, व्यापारी व्यवसायाची पूर्वतयारी करतो आणि सामान्य माणूस भविष्यातील अडचणीसाठी पैसा, सोने किंवा जमीन जुमला जमा करतो। कारण आपल्याला माहीत आहे की पूर्वतयारी असेल तर संकटाचा सामना करणे सोपे जाते। पण एक प्रश्न स्वतःला विचारा, ज्या गोष्टीचा सामना प्रत्येकाला एक दिवस करावाच लागणार आहे, त्या मृत्यूची तयारी आपण करतो का? मित्रांनो, जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू अटळ आहे। श्रीमंत असो वा गरीब, राजा असो वा सामान्य मनुष्य, मृत्यू कोणालाही चुकत नाही। तरीही आपण मृत्यूबद्दल विचार करणे टाळतो। पण सत्य हे आहे की मानवाच्या जीवनातील सर्वात मोठी आणि सर्वात आवश्यक तयारी म्हणजे मृत्यूची तयारी होय। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्य ज्या भावनेने आणि ज्या विचाराने शरीर सोडतो त्याला त्याच प्रकारची गती प्राप्त होते। अंतमती सो गती। जर शेवटच्या क्षणी मनाला लोभ, मोह, चिंता, क्रोध किंवा संसाराच्या गोष्टी आल्या असतील तर त्याच दिशेने जीवाची गती होते। परंतु जर अंतःकाळी परमेश्वराचे स्मरण झाले तर जीवाचे कल्याण होते। म्हणूनच साधू संत महात्मे सतत नामस्मरण करण्याचा उपदेश करत असत। कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करत असतो। ह्या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधीही करू नये। मानव आपण केलेल्या पाप पुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जात असतो। मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो। या जगातील लोकांना संकल्प रूपाने पापकर्म केल्यास पापांचेच फळ प्राप्त होते, संकल्पाने पुण्यकर्म केल्यास पुण्यकर्माचेच फळ प्राप्त होते। ब्रह्मदेवाने लिहिलेला प्रारब्धास कोणीही बदलू शकत नाही, परंतु श्री दत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात। मित्रांनो, दत्तप्रभूंची भक्ती ही केवळ सुख, शांती किंवा संकटापासून मुक्तीसाठी नाही, तर दत्तभक्ती म्हणजे अंतःकाळी दत्तप्रभूंचे स्मरण व्हावे यासाठी केलेली पूर्वतयारी आहे। कारण ज्या गोष्टींची सवय आयुष्यभर नसते ती गोष्ट शेवटच्या क्षणी आठवणीत राहणे कठीण असते। जर आपण सतत दत्तप्रभूंचे नाम घेत राहिलो, गुरुचरित्राचे वाचन करीत राहिलो, दत्तप्रभूंचे चिंतन करीत राहिलो आणि प्रत्येक कर्म दत्तप्रभूंना अर्पण करत राहिलो तर हळूहळू त्यांचे स्मरण आपल्या स्वभावाचा भाग बनेल व शेवटच्या क्षणी त्यांचे स्मरण करायचा प्रयत्न करावा लागणार नाही, ते आपोआप होईल। कारण अनेक वर्षाचे सातत्य आणि अनेक वर्षाची सवय आहे। पण कलियुगात हे कार्य अधिक कठीण आहे, कारण आज मनुष्याचे मन असंख्य विषयांमध्ये अडकलेले आहे। मोबाईल, पैसा, मान सन्मान, स्पर्धा आणि चिंता यामुळे मन सतत बाहेर धावत असते। त्यामुळे ईश्वराचे स्मरण टिकवून ठेवणे हे मोठे तप बनले आहे। परंतु मित्रांनो, जो मनुष्य आजपासून सततच्या नामस्मरणाची सवय लावेल तोच अंतःकाळी निर्भय राहील। कारण त्याला माहीत आहे की मृत्यू हा अंत नसून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे। म्हणूनच आपण उद्याच्या जगण्याची जितकी तयारी करतो त्याहून अधिक तयारी आपल्या अंतिम प्रवासासाठी करायला हवी। दत्तप्रभूंचे नाम, त्यांचे स्मरण आणि भक्तीची वाट हीच त्या तयारीची खरी साधने आहे। चला तर मग आजपासून प्रत्येक दिवस दत्तप्रभूंच्या स्मरणासाठी देऊया। कारण जो दत्तप्रभूंना आयुष्यभर विसरणार नाही त्याला दत्तप्रभू अंतःकाळी विसरणार नाही। आरती गुरुदत्ता, आरती गुरुदत्ता, अवधूता नरहरि भाग्य विधाता, आरती गुरुदत्ता, आरती गुरुदत्ता। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा। नमस्कार दत्तभक्तांनो, दत्तभक्ती आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी मी गुरुमाऊली हे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे। तुमच्या आशीर्वादाने व प्रेमाने लवकरच 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठायचा आहे।
कृपया चॅनलला सबस्क्राईब करून या कार्यात आपले सहकार्य द्यावे ही नम्र विनंती. हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरू केले तसेच सर्वात उत्तम गुण ग्रहण करण्याची वृत्ती सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावी हीच आपल्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.